नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी महत्त्वाचे असणारे प्रश्न पाहणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचे असणारे प्रश्न आहेत. यामध्ये आपण मागील वर्षी विचारण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत म्हणजे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जे आहेत त्यातील आपण एकूण 20 प्रश्न घेतलेले आहेत. यामध्ये मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, बालमानसशास्त्र आणि अध्यापन या सर्व घटकांचे मिळून प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे. दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी मिळत राहील. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न आहे, अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजे आपलं रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, क्रोध आणि चीड या भावनेतून तयार होणारा रस कोणता आहे? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 रौद्र रस. पहा, रौद्र रस म्हणजे क्रोध किंवा चीड असणारा रस. याविषयी आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स देखील पाहून घेणार आहोत. तर यामध्ये पहा, एकूण 9 रस प्रकारचे आहेत, म्हणजे 9 जे रस आहेत, रस किती आहेत टोटल 9. ते कोणकोणते आहेत पहा, यामध्ये शृंगार रस, वीर रस, करुण रस, हास्य रस, रौद्र रस, भयानक रस, विभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस, हे जे आहेत हे असे 9 प्रकारचे रस आहेत. यामध्ये महत्वाचं म्हणजे की आपण यावरती थोडंसं डीप मध्ये जाऊया. तर स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून या रसाचा उगम होतो, तो असतो शृंगार रस. त्यानंतर आहे वीर रस, यामध्ये पराक्रम, शौर्य याच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. नंतर आहे करुण रस, शोक किंवा दुःख, वियोग यातून हा रस निर्माण होतो. यानंतर हास्य रस, विसंगती, व्यंगदर्शन, विडंगन, चेष्टा यांच्या वर्णनातून हास्य रस तयार होतो. रौद्र रस अतिशय क्रोध, चीड या भावनेतून तयार होणारा रस आहे. भयानक रस स्थिती, भीती या भावनेतून तयार होणारा रस आहे भयानक रस. बिभत्स म्हणजे किळस, वीट, तिटकारा यांचे वर्णनातून तयार हा होत असतो रस. अद्भुत रस म्हणजे आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनातून तयार होणारा रस. शांत रस म्हणजे परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्यातून तयार होणारा जो रस आहे तो असतो पहा शांत रस. मित्रांनो, हे रसाचे 9 प्रकार आहेत आणि आपल्याला यावरती जवळपास एक प्रश्न हा नेहमी विचारण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? पहा, या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर हा काव्यसंग्रह आहे ऑप्शन क्रमांक 3 नामदेव ढसाळ यांचा. यामध्ये पहा, नामदेव ढसाळ दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे एक लेखक आहेत आणि बौद्ध चळवळीतील नेते म्हणून त्यांची ओळख आहे. नामदेव ढसाळ नाव लक्षात ठेवायचे मित्रांनो. त्यांच्या कादंबऱ्या पाहूया. अडकी हाडवळ, उजेडाची काळी दुनिया आणि निगेटिव्ह स्पेस. यांचं नाटक आहे पहा अंधार यात्रा. लक्षात ठेवा, या सत्तेत जीव रमत नाही हे काव्यसंग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या स्त्रावामुळे व्यक्तींमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचे प्रमाण अधिक झाल्यास मुले वर्तनात अति उत्साह दाखवतात? या ठिकाणी प्रश्न महत्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला विज्ञानामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा मेडिकलमध्ये. तर खालीलपैकी असा कोणता स्त्राव आहे की तो स्त्रावल्यामुळे व्यक्तीमध्ये चैतन्य निर्माण होते आणि त्याचं प्रमाण जर वाढलं तर मुले वर्तनामध्ये अति उत्साह दाखवतात, म्हणजे जोश दाखवतात? तर तो घटक आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर एंड्रिलिन. हा ज्यावेळेस स्त्रवतो त्यावेळेस चैतन्य निर्माण होत असतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण खालीलपैकी कोणती आहे? पहा, आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गुरुची विद्या गुरुस फळली. ही जी म्हण आहे याचा अर्थ होतो आपलेच डावपेच आपल्यावर उलटणे. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला 200 पेक्षा जास्त जर म्हणी पाहायच्या असतील तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. गुरुची विद्या गुरुला फळली, आपलेच डावपेच आपल्यावर उलटणे. यानंतर कोणती आहे? इकडे आड तिकडे विहीर, म्हणजे दोन्हीही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.
पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण ही व्यक्तिमत्वाचे प्रकार डॅश यांनी मांडलेले आहेत. प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, त्यामुळे हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. शरीरातील 4 द्रवांवर आधारित सुस्त एक, शीघ्रकोपी, उत्साही आणि विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत. ते कोणी मांडले? तर हे मांडलेले आहेत पहा हिप्पोक्रेटस यांनी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. पहा व्यक्तिमत्वाचे प्रकार शेल्डन जे आहेत विल्यम शेल्डन यांनी मांडलेले. लक्षात ठेवा, स्थूलदेही, सुदृढदेही, कृशदेही. यानंतर पहा क्रेशमर आहेत, तर यांनी मांडलेले काय आहेत? मेदप्रधान, स्थायुप्रधान, अस्थिप्रधान. आणि कार्ल युंग यांनी मांडलेले कोणकोणते आहेत? अंतर्मुखी, बहिर्मुखी, उभयमुखी. आणि हिप्पोक्रेटसनं सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही, विषण्ण. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सोन्याचा धूर निघणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. सोन्याचा धूर निघणे. कधी कधी पहा आपण एक म्हण ऐकलेली असेल की भारत हा सोन्याची चिडिया होता आणि यामधून सोन्याचा धूर निघत होता. म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे? तर खूप संपत्ती असणे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल. यामध्ये पहा सोन्याचा धूर निघणे म्हणजे खूप संपत्ती असणे. यानंतरचा प्रश्न आहे ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती हे साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. ययाती कथा आहे, काव्य आहे, कादंबरी आहे की नाटक आहे? यापैकी काय आहे हे लवकर आपल्याला सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3. तर ययाती ही जी आहे ही एक कादंबरी आहे. आणि मित्रांनो, ययातीवरती प्रश्न आपल्याला TCS आणि IBPS मध्ये खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. पहा ययाती याचे लेखक कोण आहेत? तर ययातीचे लेखक आहेत पहा वि.स. खांडेकर, म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर या कादंबरीचे लेखक आहेत. ययाती कादंबरीचे लेखक आहेत. तर याविषयी महत्वाचे नोट्स पाहूया. 1960 साली ययाती कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. आणि 1974 साली ययाती कादंबरी ही ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी कादंबरी ठरली. म्हणजे हे 2 वर्ष 1960 ला कोणता पुरस्कार मिळाला ययातीला? साहित्य अकादमी पुरस्कार. आणि 1974 ला कोणता मिळाला? तर ज्ञानपीठ पुरस्कार. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर ययाती ही एक कादंबरी आहे. यानंतरचा प्रश्न आहे ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर उत्तर आहे याचं ऑप्शन क्रमांक 2. तर केवल वाक्य आहे. लक्षात ठेवा, केवल वाक्य काय याची आपण व्याख्या मित्रांनो खूप महत्वाची आहे, जाणून घेऊया. केवल वाक्य पहा या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते, म्हणून याला शुद्ध किंवा केवल वाक्य असं म्हणतात. या ठिकाणी पहा ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्य म्हणजे काय? तर एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व सूचक उभयान्वी अव्ययांनी जोडलेले असतात, म्हणून त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात. यानंतर तिसरा आहे पहा संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य म्हणजे काय? 2 किंवा 2 पेक्षा जास्त केवल वाक्य प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात, तेव्हा त्याला संयुक्त वाक्य म्हणतात. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? पहा तेजोनिधी या शब्दाचा समानार्थाचा शब्द. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. तर दीनमणी याचा समानार्थी शब्द आहे पहा तेजोनिधी. तर तेजोनिधीला पहा कोणकोणते आहेत? दीनमणी, सूर्य, सविता. म्हणजे सूर्य या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत पहा दीनमणी, सूर्य, सविता, तेजोनिधी. आणि या ठिकाणी रत्नाकर या शब्दाला समान अर्थाचे शब्द पहा समुद्र, सागर, सिंधू, अर्णव. हे जे आहेत हे रत्नाकर म्हणजे समुद्राला समान अर्थाचे शब्द आहेत. मित्रांनो, आपल्याला अशाच पद्धतीचे 200 पेक्षा जास्त जर समानार्थी शब्द पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. ते सर्वच्या सर्व समानार्थी शब्द आपल्याला TCS मध्ये विचारण्यात आलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकाराला काय म्हटले जाते? कमीत कमी जमिनीचं क्षेत्र त्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा जो शेती प्रकार आहे त्याला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर त्याला सखोल शेती असं म्हटलं जातं. पहा शेती हा जो आहे हा महाराष्ट्रातील एक मुख्य आणि प्रमुख असणारा व्यवसाय आहे.
राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये शेती केली जाते. यामध्ये जिरायत शेती काय आहे? जी शेती फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते त्या शेतीला जिरायत शेती म्हणतात. यानंतर कोणती आहे पहा, बागायत शेती. तर बागायत शेती कोणती असते? ज्यावेळी पावसाच्या पाण्याशिवाय जलसिंचनाने पाणी पुरवठा करून शेती केली जाते अशा शेतीला बागायती शेती म्हटलं जातं. यानंतर तिसरी कोणती आहे? तर सखोल शेती. सखोल शेती म्हणजे काय? तर कमीत कमी जमिनीच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याच्या शेती प्रकाराला सखोल शेती असे म्हणतात. ऑप्शन 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणातील कोणता टप्पा रेणवीय ऑक्सिजन मुक्त करण्यास कारणीभूत आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर हील अभिक्रिया. लक्षात ठेवा, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. तर प्रकाश संश्लेषणातील हील अभिक्रिया असा जो टप्पा आहे तो रेणवीय ऑक्सिजन मुक्त करण्यासाठी कारणीभूत असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, पहिली वसुंधरा परिषद 1992 साली कोणत्या शहरात संपन्न झाली किंवा कोणत्या शहरामध्ये भरवण्यात आली होती? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो हे इम्पॉर्टंट पडतात. तर पहिली वसुंधरा परिषद कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1992 ला भरवण्यात आली होती. कोणत्या शहरात आली? तर ते शहर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 3 रिओ दी जानेरो हा जो शहर आहे हे शहरामध्ये 1992 ला पहिली वसुंधरा परिषद जी आहे ती भरवण्यात आली होती. लक्षात ठेवा, 1992 वर्ष पहिली वसुंधरा परिषद रिओ डी जानेरो या ठिकाणी भरवण्यात आली. देश विचारला तर ब्राझील आहे. या ठिकाणी जानेवारी 1992 मध्ये वातावरणीय प्रदूषणाच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवण्यासाठी ही परिषद भरवण्यात आली होती. आणि 2002 साली दुसरी वसुंधरा परिषद भरवण्यात आली. ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या ठिकाणी शाश्वत विकासावर जागतिक परिषद ही भरवण्यात आलेली होती. 2002 ला कोणत्या ठिकाणी भरवण्यात आली होती? दक्षिण आफ्रिका देशामध्ये जोहान्सबर्ग या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पहिली वसुंधरा परिषद रिओ डी जानेरो या ठिकाणी भरवण्यात आली होती. यानंतरचा प्रश्न आहे, शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही, सुदृढदेही आणि कृशदेही या व्यक्तिमत्वाचे प्रकार खालीलपैकी कोणी मांडलेले आहेत? मित्रांनो, हा प्रश्न आपण जवळपास रिपीट केलेला प्रश्न आहे पहा, कारण 4-5व्या प्रश्नामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे आपण. आणि हे जे आहेत हे ऑप्शन क्रमांक 3 तर विल्यम शेल्डन यांनी मांडलेली हे व्यक्तिमत्वाचे प्रकार आहेत. पहा, व्यक्तिमत्वाचे प्रकार शेल्डन यांनी मांडलेले स्थूलदेही, सुदृढदेही आणि कृशदेही. यामध्ये पहा, क्रेशमर यांनी मांडलेले मेदप्रधान, स्थायुप्रधान आणि अस्थिप्रधान. आणि कार्लिंग यांनी मांडलेले, युंग यांनी मांडलेले पहा अंतर्मुख, बहिर्मुखी आणि उभयमुखी. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल शेल्डन. यानंतरचा प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावरील डॅश येथील 6.5 किलोमीटर म्हणजे 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा सर्वात मोठा बोगदा आहे. म्हणजे प्रश्न काय विचारलाय आपण, कोकण रेल्वे मार्गावरील असा कोणता बोगदा आहे जो 6.5 किलोमीटर लांबीचा सर्वात मोठा बोगदा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर कारबुडे या नावाचा जो एक बोगदा आहे तर तो 6.5 किलोमीटरचा आहे आणि तो कोकण रेल्वे मार्गावरील असणारा बोगदा आहे सर्वात मोठा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूला गतिमान केले जाते किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलवली जाते तेव्हा डॅश झाले असे म्हणतात. हा प्रश्न मित्रांनो आपल्याला 7वीचं जे सामान्य विज्ञान आहे त्या पुस्तकातील आपण घेतलेला आहे. कारण आपल्याला पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी जवळपास विज्ञान हा जो घटक आहे यावरती आपल्याला 5वी ते 7वी आणि 8वी ते 10वी या विज्ञानावर प्रश्न विचारले जातात. तर पहा, या ठिकाणी आपल्याला व्याख्या दिली आहे. व्याख्या म्हणण्यापेक्षा की एक सरळ सरळ वाक्य आहे. जेव्हा बल लावून एखाद्या वस्तूला गतिमान केले जाते किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलली जाते तेव्हा काय झाले असे म्हणता येईल? तर तेव्हा पहा ऑप्शन क्रमांक 4 तर कार्य झालं असं म्हणता येतं. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, चंदीगड ही खालीलपैकी कोणत्या 2 राज्यांची राजधानी आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे. पहा, चंदीगड हे जे शहर आहे चंदीगड ही 2 राज्यांची राजधानी आहे. तर ते 2 राज्य कोणकोणते आहेत? सर्वात सोपं आहे, माहित असणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 4 पंजाब आणि हरियाणा हे जे दोनही राज्य आहेत पहा, पंजाब आणि हरियाणा, तर या दोघांचीही राजधानी ही चंदीगड आहे. आणि चंदीगड हा जो आहे हा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा येतो, लक्षात ठेवा. त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील अधोरेखित नावाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आणि या वाक्यामध्ये विश्वास हे जे नाव आहे हे अधोरेखित केलेलं आहे, विश्वास शब्द. पण या ठिकाणी लक्षात ठेवा मित्रांनो, एकाच वाक्यामध्ये आपल्याला दोन विश्वास शब्द आलेले आहेत. तर पहिला विश्वास काय आहे आणि दुसरा विश्वास काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. यामध्ये सर्वात सोपं तुम्हाला मी उत्तर सांगतो. तर या ठिकाणी अधोरेखित केलेला जो विश्वास शब्द आहे हा या ठिकाणी भाववाचक नाम आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2. आणि दिलेलं जे वाक्य आहे, अधोरेखित केलेला शब्द विश्वास हा भाववाचक नाम आहे. आणि वाक्याच्या सुरुवातीला दिलेला जो विश्वास शब्द आहे, पहा हा विश्वास कोणता आहे, तर हा विशेष नाम येतो. कारण या ठिकाणी कोणाचं तरी नाव घेण्यात आलेलं आहे आणि हे जे नाव आहे विश्वास ते विशेष नाव आहे. आणि जे विश्वास दुसरा आलेला आहे त्यामध्ये भाव दाखवला जातो, म्हणजे ते भाववाचक नाम आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर कापेश्वर या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा आहे. आणि हा प्रश्न देखील खूप आपल्याला महत्वाचा आहे. तर गरम पाण्याचे झरे खालील प्रमाणे पहा. वज्रेश्वरी ठाणे या ठिकाणी आहे, कापेश्वर यवतमाळ या ठिकाणी आहे, उपनदेव हे जळगाव या ठिकाणी आहे, उनकेश्वर हे नांदेड या ठिकाणी आहे, उन्नवरे हे रत्नागिरी या ठिकाणी आहे, सव हे रायगड या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, हे जे 6 गरम पाण्याचे झरे आहेत यावर आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी डॅश हा मनोसामाजिक घटक आहे? पहा, महत्वाचा प्रश्न आहे बालमानसशास्त्रावरती. खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी कोणता घटक मनोसामाजिक घटक आहे? तर तो घटक आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2, तर संस्कृती हा जो आहे हा मनोसामाजिक घटकामध्ये येतं. यामध्ये शारीरिक दुबळेपणा, अनुवंश, शरीर यष्टी हे जे आहेत घटक हे शारीरिक किंवा अनुवंशिक आहेत. तसेच संस्कृती हा घटक सामाजिक आहे, म्हणून तो मनोसामाजिक घटक आहे. व्यक्तिमत्वावर अनुवंशिक व सामाजिक दोन्ही घटकांचा प्रभाव पडत असतो. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाज सुधारिकेने हिंदू लेडीज सोशल क्लब याची स्थापना केली होती? या ठिकाणी एक आपल्याला संस्था दिलेली आहे पहा. तर ती कोणत्या समाज सुधारिकेने सुरू केलेली संस्था आहे? संस्थेचं नाव आहे हिंदू लेडीज सोशल क्लब. आणि ही जी सुरू केली होती ही ऑप्शन क्रमांक 4, तर रमाबाई रानडे यांनी या समाज सुधारिकेने हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची फ्रीमध्ये पीडीएफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला देखील जाऊन आपण व्हिजिट करा आणि त्याला फॉलो करा. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.